महाराष्ट्र राज्य समाज कल्याण मंडळ भारतामध्ये 1953 साली केंद्रीय समाज कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली. अशा प्रकारची मंडळे ही राज्यस्तरावर सुद्धा झाली पाहिजे हा विचार पुढे आला. त्या अनुषंगाने प्रत्येक राज्यस्तरावर राज्य कल्याण मंडळ स्थापन करण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्याने 1954 मध्ये राज्य समाज कल्याण मंडळाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य समाज कल्याण मंडळाची आवश्यकता काय आहे? केंद्रीय समाज कल्याण मंडळाचा अधिकार व कार्याचे विकेंद्रीकरण करणे व त्यांच्या कार्याची राज्यात अंमलबजावणी करणे, राज्यातील स्वयंसेवी संस्थांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करून पात्र संस्थांना अनुदान वितरित करणे, केंद्रीय समाज कल्याण मंडळाच्या योजना व अनुदानासाठी राज्यातील स्वयंसेवी संस्थांची निवड करून शिफारसी करणे, तसेच अनुदान प्राप्तीनंतर त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, राज्यातील मागासलेल्या व आदिवासी भागातील महिला व मुले तसेच अपंग व पीडितांच्या कल्याणासाठी विशेष अशा अनेक प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देणे. मग या महाराष्ट्र राज्य समाज कल्याण मंडळांची कार्य काय आहेत? राज्यातील महिला, मुले, अपंग, पीडित व अत्याचारित समुदायासाठी त्यांच्या कल्याणाच्या योजना तयार करणे व त्यांच्या अंमलबजावणीसाठी स्वयंसेवी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत त्या योजनेची अंमलबजावणी करून घेणे. केंद्रीय समाज कल्याण मंडळाच्या योजनांची राज्यामध्ये अंमलबजावणी करणे. केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या कल्याणकारी कार्यात समन्वय प्रस्थापित करणे. केंद्रीय समाज कल्याण मंडळ व राज्य सरकार यांना राज्यामध्ये कल्याणकारी योजना व कार्यक्रम राबवताना मदत करणे. केंद्रीय समाज कल्याण मंडळांचे व राज्य मंडळांचे कार्यक्रम राबवण्यासाठी अनुदान प्राप्तीसाठी स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज मागवणे, त्यांची तपासणी करून अनुदानास शिफारस करून अनुदान वाटप करणे ही महाराष्ट्र राज्य समाज कल्याण मंडळांची आवश्यकता व कार्ये आहेत.